लाड आणि प्याराने मोठा होत 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 एवढं आई बापाने त्याच्यावरती प्रेम केलं आणि त्याचा परिणाम विसंगतीमध्ये होऊन गेला माझे. आई वडिलाने जर आई आणि त्याच्या पिताश्रीने जर स्वच्छ आणि संस्कारी प्रेम जर केलं तर मुलगाच नक्कीच सुसंस्कारी होऊन जगामध्ये कीर्ती केल्याशिवाय राहणार नाही. आणि शौनक महाराज सुतांना प्रश्न करतात की काल तुम्ही सती मैयाचं चरित्र सांगितलं, त्याच्या अगोदर तुम्ही वंशावळीचं वर्णन केलं असता, तुम्ही दक्षाच्या वंशाचं वर्णन सांगितलंच नाही. आणि मग सांगू लागले, वा असा श्रोता असायला पाहिजे. कथा काय चालली, कोण कोणा सांगते, कथा कुठपर्यंत आली याचं वर्णन जर ध्यानामध्ये ठेवून कथा श्रवण केली ना तर नक्कीच त्या कथेचा सारभूत पूर्णपणे आपल्या हृदयामध्ये उतरल्या जातो. आणि मग पुढे दंशाचा वंश सांगत असताना त्या वंशामध्ये जगदंबा प्रगट झालेली आहे आणि अवतार घेणार आहे. पण त्या अगोदर प्रजापती दक्षाला 10,000 मुले झाली होती. किती? 10,000 मुले. त्यांचे नाव ठेवले हरिवंश असं त्यांचं नाव ठेवलं. पण काय झालं, ते सगळे मुलं एकदा वनामध्ये फिरण्याकरता जात असता तिथे नारद महाराजांची गाठ पडली. आणि नारद महर्षीची गाठ पडल्याच्या नंतर, ए मुलांनो कुठे चालला? म्हणजे सृष्टीचं रचनेचं काम आम्हाला आमच्या वडिलांनी सोपवलेलं आहे, ते काम करण्यासाठी चाललेलो आहोत. पण नारदाने विचारलं, त्यांना एक 7 प्रश्न विचारले त्या मुलांना. ते म्हणे, जा तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही या सृष्टी कार्यासाठी निघालेले आहात, पण माझ्या एका 7 प्रश्नाचे उत्तरे द्या. ते म्हटले, हो विचारा. कारण दक्ष प्रजापती हा विद्वान होता आणि विद्वान असून अहंकारी देखील सुद्धा होता आणि त्याचे हे मुलं होते. ऐका बरं का, थोडी सुरुवातीला बुद्धी छान आहे, फ्रेश आहे म्हणून ऐका, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. ती बकेट येणार, त्या बकेट मध्ये पाणी आहे, खायला नाही का, माझ्याकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न विचारला, असे कोणते गाव आहे की त्या गावाला गेल्यानंतर बाहेर येता येत नाही? मावशी, कोणतं गाव आहे? तुम्ही लईच मागे बसला, जरा पुढे सरकून बसायला पाहिजे. आज आमच्या मावशी देखील सुद्धा कथेला भेट देण्याकरता आले. असे कोणते गाव आहे की त्या गावाला गेल्यानंतर बाहेर येता येत नाही? तू सांग ना, तुला काय बसले सुंबळ्या, आम्ही तर सांगणारच आहे. तर ऐका, मोक्ष नावाचं गाव आहे आणि त्या मोक्ष प्राप्ती झाल्याच्या नंतर मोक्षाच्या गावाला गेल्यानंतर पुन्हा माघारी येता येत नाही. तुकोबर आहे तर म्हटले, तिथून माघारी येता येत नाही, नका जाऊ तया आपलं. गेले नाही ते आले पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झरपी वाटे, तिथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले ते परतून. तुकोबर आहे म्हणे, हे तर आम्हाला माहितीच नाही. ते म्हणले, आम्हाला माहितीच नाही. दुसरा कोणता प्रश्न विचारा? महर्षी नारदाने दुसरा एक प्रश्न विचारला,
अशी कोणती स्त्री आहे ती बहिरूपी आहे? सांगा बरं, अशी कोणती स्त्री आहे ती बहिरूपी आहे आणि क्षणोक्षणाला बदलत राहते? क्षणोक्षणाला कोणती स्त्री आहे ती क्षणोक्षणाला बदलत राहते? तर तिचं नाव आहे बुद्धी. क्षणोक्षणाला बदलत राहते. बुद्धीने एक विचार केला ना, एक विचार लगेच मनामध्ये दुसरा विचार येतो, लगेच तिसरा विचार येतो. तुकोबाराने त्याला तर खंडनच करून टाकले. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पलटती रंग. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षण पलटती रंग. धरू जाता तो वातंग तो होतो बाधक. धरू जाता संग तब तो होतो बाधक. तो होतो बाधक. मी अवगुणी अन्यायी. अवगुणी अन्यायी. अवगुणी अन्यायी. हा बुद्धीला तुकोबरायने तर उपास देऊन टाकली. कारण ही अनेक अनेक बुद्धी तरंग आणि ती बुद्धी आहे. ते मुलं म्हणाले, नारद महाराज तुम्ही असेच प्रश्न विचारले, हे आम्ही कधी ऐकलेच नाही. मग काय सृष्टीचं काम करायला चालले तुम्ही? ही सृष्टी कोणी निर्माण केली माहिती आहे का तुम्हाला? ए जमी है तेरी आसमां है तेरा, मेरा क्या है यहाँ विठ्ठला. ए जमी है तेरी आसमां है तेरा, तेरा क्या है यहाँ विठ्ठला.
विठ्ठल भगवान परमात्मा पूर्ण जळीस्थळी भरलेला आहे. गुंजती हे सदाई पूर्णपणे जिकडे पाहावे तिकडे कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदे माझा फेडी आता उदके नान्नो तरी स्वरूप ते तुझे ते काय माझे वेचू देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ होते ते मी दुर्बळ काय करू फलदाता तोची तांबोला अक्षता ते काय आता वाहू तुझं वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्मतेचे अन्न तुझे काय तू का म्हणे मजाऊ घे तुझे नाम आणि धूप दीप राम कृष्ण हरी सर्व ठिकाणी तोच मायबाप आहे. पूर्णपणे चौथा प्रश्न विचारला की असा कोणता पुरुष आहे तो व्याभिचारिणी आहे व्याभिचारिणी सोबत संग करतो तर त्याचं उत्तर नारद महर्षींनी जीवरूपी पुरुष आहे आणि तो बुद्धिरूपी संगिनी सोबत संग करत आहे. पाचवा प्रश्न विचारला अशी कोणती नदी आहे ती दोन दिशेने वाहते दोन दिशेने वाहते. महर्षी नारदाने त्याचं उत्तर दिलं माया ती अधोगतीला बी नेते आणि सद्गतीला पण नेते. सहावा प्रश्न विचारला असे कोणते घर आहे ते 25 तत्वांनी बांधलेले आहे 25 तत्वांनी तर त्याचं उत्तर दिलं आपला देह हा 25 तत्वाचा आहे पूर्णपणे आपला देह. सातवा प्रश्न विचारला असे कोणते चक्र आहे ते सदैव खेचत आहे सदैव खेचत आहे तर त्याचं उत्तर महर्षी नारदाने दिलं काळ रूपी नावाचं चक्र आहे आणि ते वारंवार आपली वाट पाहते म्हणून प्रत्येक आलेला क्षण आपण भगवत चिंतनामध्ये घातला पाहिजे भगवत नाम चिंतनामध्ये घातला पाहिजे. एकही क्षण आपला वायाला जाता कामा नये प्रत्येक क्षण आपण नामामध्ये घातला पाहिजे. कधी काळ आपल्यावरती उडी टाकेल कधी आपल्याला काळ फासा देईल याचं गणित सुद्धा लागणार नाही. म्हणून वारंवार भगवंताच्या चिंतनामध्ये नाम संकीर्तनामध्ये विभोर होऊन आपण भगवत चिंतन केलं पाहिजे. आपलं मन पूर्णपणे भगवत चिंतनाला लावलं पाहिजे. चलो रे मन काशी विश्वनाथ धाम रटेंगे वहाँ भोले भोले नाम मिलेंगे जटाधारी ओ मेरे प्राण बिहारी.
प्रातः काल हम काशी धाम पे जाएंगे, कर स्नान हम जीवन सफल बनाएंगे, तेरे पूरन होगे काम रटेंगे वहाँ, भोले भोले ना मिलेंगे जटाधारी। आपलं प्रत्येक मन आणि प्रत्येक क्षण आपला भगवंताच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे। हरी भजना पीळ काळ घालवू नको रे, हरी भजना पीळ काळ घालवू नको रे, हरी भजना पीळ काळ घालवू नको रे, हरी भजना पीळ काळ घालवू नको, हरी भजना पीळ काळ घालवू नको। नारद म्हणतात हे चक्र रूपी जे काळाचं चक्र आहे हे कोणालाच थांबलेलं नाही, आजपर्यंत कोणालाच नाही थांबलेलं। म्हणून आपण आपला आलेला क्षण भगवत चिंतनामध्ये विभोर होणं, भगवत नाम चिंतनामध्ये आपण घातला पाहिजे। पुढे त्याच वंशामध्ये आदिशक्ती भगवतीने प्रागट्यकरण केलं आणि शेवटी आपण ती कथा आपण वर्णन केलेली आहे। शेवटी प्रजापती दक्षाने शिवजीला नाही नाही ते बोलून सती मैयाने ती कानावरती शब्द ऐकताच क्षणी त्या यज्ञामध्ये आपल्या देहाची आहुती सोडली आणि आपल्या देह भगवंताला समर्पण करून टाकला। पुढे त्या सतीला कोकिळेचा जन्म मिळाला, कोकिळेचा, आणि परत तिला आता जन्म मिळणार आहे एका पर्वतराजाच्या घरी। एक हिमवंत राजा आहे आणि त्याची पत्नी आहे माधवी। हो वडीकर, पार्वतीच्या आईचं नाव काय? नाही माहिती? सांग ना बाबा, तुला कशाला बोलवलं इथे? हो ग विनाकर, आमचं डोकं खायला आल्यापासून। तर तिचं नाव आहे मेना। पार्वती भगवती अंबिकाने हिमवंत राजाच्या घरी तीच भगवती हिमवंत राजाच्या घरी आज अवतीर्ण होणार आहे।
या हिमालयाची पत्नी मेना. कोण आहे ही मेना? तर ऐका थोडक्यात तिचा वंश आपण थोडक्यात पाहूया. कोण आहे ही मेना? तर दक्ष असणारी कन्या ही कश्यपाला दिली आणि कश्यपापासून तिला स्वधा नावाची कन्या झाली. स्वधा नावाची कन्या ही पितरांना दिली बरं का. आणि त्या पितरापासून तिला 3 कन्या झाल्या. एकीचं नाव आहे मेना, एकीचं नाव आहे धन्या आणि एकीचं नाव आहे कलावती. अशा 3 कन्या झाल्या. ह्या 3 कन्या योगिनी म्हणून प्रसिद्ध झाल्या. योगिनी. एकदा काय झालं, त्या योग साधना करत होत्या आणि शिवभक्तही होत्या. पण एकदा त्या योगिनी असणाऱ्या कन्या एकदा विष्णू भजनामध्ये तल्लीन झाल्या आणि तिथे सनकादिकांचं आगमन झालं. सगळ्यांनी नमस्कार केला, पण ह्या तिघींनी नमस्कारच केला नाही. त्यांचं लक्षच नव्हतं. आणि सनकादिक हे संत फार क्रोधमान असतं, म्हणजे फार रागीट. आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं, मी आलोय, मला नमस्कार केला नाही. एखादी मोठी व्यक्ती जर आपल्या समोरून जर येत असेल तर तिचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. आता आम्ही मोगशी पवार साहेबांकडे जेवायला गेलो. त्यांनी आमंत्रण केलं तर जेवायला या. तिथं गेल्यानंतर मला जर ती म्हटलं असते, महाराज इकडं कुठं आलो, मला कसं वाटलं असतं? मला जेवायला आमंत्रण केलंय, मी त्यांच्या घरी जेवण्याकरता गेलो, पण ते म्हटले असते मला, महाराज इकडं कुठे आले अचानकच, मग कसं वाटलं मला? आहे की नाही? तसं सनकादिकांना वाटलं, अरे मी एवढा मोठा ज्ञानी आहे, मी भगवंताचा भक्त आहे आणि मला नमस्कार केला नाही. तुकोबराने लय छान टोमणं मारलंय बरं का सनकादिकांना. लय छान टोमणं मारलंय. टोम नाही ते, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनवीता कृपावंत, मनवीता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. संत तुकोबराने एक टोमणं मारलंय. स्वतःला कृपावंत म्हणता, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. तुकोबराने टोमणं दिले ठेवून. आपल्या मीपणाचा झेंडा आपण लावूच नाही. मी कीर्तनकारी मै कथा ठेवा, चल घरी. असे आमच्या ज्ञानोबा माऊली लय परेशान केले. माऊली कधी कार्यक्रम, मग आपलं काही आहे का नाही? अरे तू काय महाराजे का पोतराजे का काही गोंधळ आहे, मला काही कळतच नाही. कार्यक्रम कुठं मागत असतात का? लोकांना आपला कार्यक्रम आवडला पाहिजे, लोकांनी आपल्याला वाव म्हटलं पाहिजे. ताई आमची कथा कस काय झाली? तू काय, त्यांनी म्हटलं पाहिजे, महाराज खूप छान कथा केली बरं का, महाराज खूप छान तुम्ही कीर्तन करता बरं का. दुसऱ्याने म्हटलं पाहिजे. समोर जर एखादा व्यक्ती गायक आला ना, तर त्याला म्हटलं पाहिजे, धरा टाळ, तुम्हाला लगेच टाळ घेऊन स्वतः माईक पशी नाही उभा राहावं लागत. ते देवाला मान्य नाहीये. दुसऱ्यांनी सन्मान दिला पाहिजे. सन्मानाची अपेक्षा दुसऱ्याकडून केली पाहिजे, स्वतःकडून नाही केली पाहिजे. स्वतःकडून केल्यानंतर होय अपघात
शरीराचा. हा, इथं पंडित गेलेत, वाचक गेलेत, शास्त्री गेलेत. होतो पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षड शास्त्र पुराणी, चारी वेद मुखत गतवाणी, गर्भामध्ये झाली सर्वाणी. अरे तू कोणता महाराज? तुला काही येत नाही. अरे तुला आणखीन कशातलं ढग बी कळलं नाही. हा, तुला कशातलंच काही कळलं नाही आणखीन. तू कुठेच नाही भगवंताचा, आणि तुला भगवंत कळालाच नाही आणखीन. तू जर महती सन्मानाची अपेक्षा करत असेल तर तुला देव कळालाच नाही. हा, अजिबात नाही. आमचे संत महात्मे वाळ पंढरपूरला जात असताना एक एक लागती रे, वर्णाभिमान विसरली याती, आणि एक एक लोटांगणी जाती रे, निर्मळ चित्ते झाले नवनी त्याने पाषाण पाजर. हा, नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. त्याच्या गावाला जात असताना कसं जावं लागत असतं? नाचत जावं लागत आहे. आणि आपले 7 दिवस झाले, सगळ्या लक्ष्म्या, खंडोबा, मसोबा सगळे बसलेत. आणखीन कोणी काही हालाना, कोणी काही डोलाना, काय मलाच उठावं लागत काय काय सगळ्याला. पण मनाने आपला मनाचाही परमार्थ पाहिजे. मनाचे संकल्प पावेविल बुद्धी. हा, मनाने बी आपला परमार्थ दिसला पाहिजे. दुसऱ्याने सांगितल्यानंतर तर मग होईलच हो. पण आपण बी लाज भय शंका दुराविला. आणि त्याच्या गावाला आलो तर आपण सध्या त्याच गाव आहे. आणि त्याच्या गावाला आल्यानंतर नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसवारे. 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 हो, पुढे गेले ते निधाई झाले. पुढे गेले ते निधाई झाले. पुढे गेले ते निधाई झाले. मनतील त्यांची सीमारे, मनतील त्यांची सीमारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसवारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसवारे. त्या भगवत चिंतनामध्ये नाचलं पाहिजे माणसाने, नाचलं पाहिजे. आणि आज माझ्या शिवजींचं लग्न आहे. आज सगळ्यांनी मला, आमचे बरेच जण म्हणाले, मला तुम्ही ह्यावेळेस नाचेनातच. अरे म्हटलं, माणसंच उठणार, त्याला काय करावं? माणसं उठणार मग माणसाला येतं ना हुरूप. कोणीतरी उठलं पाहिजे मग त्यावेळेस. पण आज माझ्या शिवजींचं लग्न आहे. आज गणपती बाप्पा येणार आहेत. कशाचा आवाज? हा, ताशाचा आवाज. आला गणपती माझा, ढेरग गणपती बाप्पा येणार आहेत आता. हा, आणि ते पहा मग आता काय होतं. आणि मग या योगी असणाऱ्या कन्यांनी त्यांना नमस्कार केला नाही म्हणून संकदी कुमार भडकले आणि त्यांना शाप दिला. तुम्हाला सन्मानाची अपेक्षा करता येत नाही अतिथी आल्यानंतर. आणि सनत कुमाराने त्यांना शाप दिला, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळेल. पुन्हा त्या 3 कन्या त्यांना शरण आल्या. देवा, खरंच आम्ही पाहिलं नाही, क्षमा करा आम्हाला. आणि शरणागती पत्करल्यामुळे पुन्हा संकादिकांनी त्यांना उशाप दिला. ठीक आहे, शाप तर मला माग घेता येणार नाही, पण मी तुम्हाला एक उशाप देतो. काय? ऐका. त्या सगळ्या 3 जणींना कन्यांना सांगितलं, पहिली धन्या, तिला सांगितलं तू जनक राजाची पत्नी होशील आणि तू आदिशक्ती म्हणजे सीता मैयाला जन्म देशील. कलावतीला सांगितले की तू श्री कीर्तिदा होशील आणि वृषभानूची पत्नी होशील आणि तुझ्या पोटी राधाराणी जन्म घेईल. राधाराणी जन्म घेईल. आणि मेनाला सांगितले तू हिमवंत राजाची पत्नी होशील आणि तुझ्या पोटी साक्षात आदिशक्ती म्हणजे पार्वती मैया जन्म घेतील. त्या खुश झाल्या आणि आनंदाने नाचू लागल्या.
जगात आनंद मावेना. आज हिमवंत राजा आणि मेना एवढे खुश आहेत की माझ्या घरी आज आदिशक्ती येणार आहे, भगवती येणार आहे. आणि जप करू लागले. आनंदमयी चैतन्यमयी जय 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 भगवती मयी. आनंदमयी चैतन्यमयी जय 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 परमेश्वरी. आनंदमयी हो जय 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 परमेश्वरी. जय जय